ओके. सर आला ऑफिसमध्ये तुम्ही? हो हो मॅडम. ओके. चालेल सर, बसून घ्या, आपण स्टार्ट करूया मग. हो हो मॅडम. स्पीकर बंद ठेवणार. चला ठीक आहे सर, चालू करूयात आपण. नमस्कार. आज आपलं व्हर्च्युअली पहिल्यांदाच भेटणं होतंय. सो काही गोष्टी 1 to 1च बोलणं महत्वाच्या होत्या, म्हणून आजची आपली मीटिंग ठेवलेली आहे. सर हे धर्मेंद्र परमर सर आणि अमरसिंग मलवी सर तुमच्या स्कूलमधून आहे दोघं पण? सर तुमचा माईक बंद आहे. हो मॅडम, माझ्याकडेच आहे ते. ओके. दोन्ही कम्प्युटर टीचर आहेत की एक असेच जॉईन झालेत आपल्याला सपोर्ट करायला? नाही, माध्यमिक शिक्षक आहेत मॅडम. माध्यमिक शिक्षक आहेत. कम्प्युटर टीचर नाही जॉईन झालेत? येतात आहेत. ओके. कम्प्युटर ठीक. टीचरला पण जॉईन व्हायला अच्छा. त्यांना पण जॉईन व्हायला सांगा. ओके ओके. सर मला सांगा, फोटो मुलांना जर आपल्याला ऑनलाईन लाईव्ह क्लास जॉईन करून द्यायचा असेल, तर आपल्या शाळेमध्ये मोठी स्क्रीन आहे का? म्हणजे प्रोजेक्टर, टीव्ही, इंटरॅक्टिव्ह बोर्ड काय आहे? एक मला कॉल अर्जंट आहे. हा एकदम चालेल माझ्या चालेल. ओके घ्या. हा घ्या घ्या सर घ्या. हॅलो. हा घेऊन जा तो. मीटिंग चालू आहे मोबाईल. राधिका मॅम, तुम्ही कम्प्युटर टीचर आहात का? तुमचा आवाज नाही आला मॅम, माईक बंद होता तर. हॅलो, येतोय हा का मॅम. मॅम? हो येतोय हा, येतोय मॅम. कम्प्युटर टीचर. तुमच्यापैकी कम्प्युटर टीचर कोण आहे? जेवढे मी पण मॅडम. जॉईन झालेले आहेत. तुम्ही आहेत राधिका मॅम. राधिका हो. मॅम, माझ्या बरोबर बघा एक दर्शन नावाने एक आमच्या इंटरने जॉईन केलेलं आहे. तर दर्शन सर तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतील. तो व्हिडिओ बघून सेम टू सेम ना तुमच्या शाळेला आपलं एक पोर्टल बनलेलं आहे, त्याच्यावर रजिस्टर करायचं म्हणून जॉईन करायला सांगितलेलं होतं. आता ते पोर्टल काय आहे ते आता सर आलेत तर आपण बोलूया, असं मला समजेल मग. अच्छा. सर ऍक्च्युली ना आपल्याला तुमची आणि कम्प्युटर टीचरचीच गरज होती. बाकीचे जे टीचर बिझी असतील तर एक कोणाला तरी राहू द्यात. म्हणजे आपलं काय बोलणं चाललंय ते इम्प्लिमेंट करायचं असेल ते जे टीचर तुम्हाला सपोर्ट करतील त्यांना राहू द्यात. बाकीच्यांनी लीव्ह केलं तरी पण चालेल. की आय डोंट वॉन्ट की मग सो मेनी पीपल इथे एंगेज आहेत आणि तुमची कामं थांबलेत, असं नको. राधिका मॅम, सर बोलतात तोपर्यंत ना प्लीज तुम्ही तुमचा नंबर दर्शन बरोबर शेअर करा, म्हणजे तो तुम्हाला हो. व्हॉट्सअप वरती तो व्हिडिओ पाठवून देईल. हो. दर्शन, नोट डाऊन राधिका मॅम्स नंबर. हो मॅडम. हो. सांगा मॅम. नंबर सांगू का? हो हो. व्हॉट्सअप नंबर हो. सांगा मॅम तुमचा. 7038 42 हा मॅडम, 7038 1308. 1308. एक मिनिट मॅडम, मी रिपीट करतो. 7038 42 1308. हो हो बरोबर. ठीक आहे. ओके ठीक आहे मॅम. हा सर. सर अनम्यूट करा प्रिन्सिपल सर. हा हा तुमचा बोला माईक. मॅडम. हा. तर मी हे म्हणत होते सर, आपल्याला की नाही आजच्या मीटिंग मध्ये फक्त तुमची आणि कम्प्युटर टीचरचीच गरज आहे. बाकीचे जर टीचर बिझी असतील तर त्यांनी लीव्ह केली मीटिंग तरी चालेल. एक कोणाला तरी ठेवू शकता जे तुम्हाला आपलं जे बोलणं चाललंय त्याच्यानुसार ते काम इम्प्लिमेंट करायला हेल्प करतील. ओके.
चालेल. हा सर, तर मी विचारत होते की आपल्याकडे इंटरॅक्टिव्ह बोर्ड, स्मार्ट बोर्ड काय आहे? टीव्ही आहेत मॅडम, टच पॅनल आणि इंटरॅक्टिव्हिटी बोर्ड आहेत, पण ते सध्या नादुरुस्त आहेत मॅडम. अच्छा, तर टीव्ही सर स्मार्ट टीव्ही आहे? हो, स्मार्ट टीव्ही आहे. ओके. सर टीव्ही मग किती आहेत? एक आहे, दोन आहे? 4 आहेत मॅडम. टीव्ही 4 आहेत आणि त्या टीव्हीला इंटरनेटचं कनेक्शन आहे का मग? इंटरनेटचं कनेक्शन मोबाईल अटॅच करून कनेक्ट करतात मॅडम. अच्छा. सर ते गव्हर्नमेंटच्या थ्रू BSNL वाल्यांचं काहीतरी इंटरनेट मिळतंय ना, तर त्याचं प्रोसेस चालू आहे का तुमच्या शाळेत? मी केलेलं आहे, त्यांचा व्यवहार झालेला आहे मॅडम. काही झालेलं आहे, ते प्रोसेस झालेली आहे असं म्हणताय? हां, पत्रव्यवहार झालेला आहे, पण अजूनपर्यंत आलेलं नाही त्यांच्याकडून. ओके, पत्रव्यवहार झालाय. सर मग हे जे मोबाईलचे इंटरनेट जे आहे तुम्ही कनेक्ट करता टीव्हीला, तर इंटरनेट व्यवस्थित चालते आणि टीव्ही मधून आवाज वगैरे येतो मग व्यवस्थित? राधिका मॅम, मे बी तुम्ही ह्याला हेल्प करत असाल तर व्यवस्थित होतंय? टीव्ही नेटचा कनेक्ट काही प्रॉब्लेम येत नाही. काही प्रॉब्लेम येत नाही मॅडम. मोबाईलमध्ये अटॅच केला तर. सर तुमचा ना आवाज नीट येत नाहीये हो. थोडंसं मला वाटतं मोठ्याने बोला. कदाचित व्यवस्थित येईल मग. मॅडम, टीव्हीला मोबाईलने कनेक्ट केलं नाही तर काही प्रॉब्लेम येत नाही मॅडम. काही प्रॉब्लेम नाहीये ना? सर मग हा. मला विचारायचं होतं, की आपले लाईव्ह क्लासेस ज्यावेळी चालतात, तर तुमच्या हा. जवळ-जवळ गेल्या 6-7 महिन्यापासून मी स्वतःच फिजिक्स शिकवते. तर तुमच्या शाळेला हा. मी लाईव्ह जॉइन झालेलं एकदा पण नाही बघितलं. तर तुम्हाला काही अडचण येते का लाईव्ह क्लास जॉइन करायला? मॅडम, वसतिगृहाकडे एक पण टच टीव्ही नाही आहे. इंटरॅक्टिव्हिटी बोर्ड नाही आहे तिथे सर वसतिगृहामध्ये, आणि आमची टोटल वसतिगृहामध्ये गर्ल्सची. नाही, नाही. आपल्या वसतिगृह. शाळाच्या टायमिंगमध्ये पण सकाळी 11:30 वाजता, दुपारी 3 वाजता जो क्लास चालतो लाईव्ह, हा. तर हा. त्याच्यामध्ये पण नाही जॉइन झाले मुलं. ऍक्च्युली काय होत आहे मॅडम, ज्या सब्जेक्टचा आहे त्या सब्जेक्टची लिंकला त्यांना व्हॉट्सअपला जॉईनच केलेलं नाही. प्रेमा मॅडम आलेल्या होत्या त्यावेळेस सुद्धा आम्ही हेच बोललेलो होतो. आता मला वेगवेगळे ग्रुप आहेत मॅडम, मला सगळ्या ग्रुपवर बघावं लागतं. हं, एखाद हं. वेळेस माझ्याकडून अवधानाने ग्रुपवर टाकलं जात नाही. सर आपण असं करूयात मग आता. हा, बोला ना. दर्शन तुम्हाला एक WhatsApp ग्रुपची लिंक पाठवेल. त्या बरोबर. ग्रुपमध्ये की नाही सर तुम्ही ऍड व्हाच, पण हा. एक कोणत्यातरी त्या शिक्षकाला ऍड करा, जो रेग्युलर लिंक बघून ना मुलांना जॉइन करून देईल क्लास. कारण बघा आता तुमच्याकडे 4 ठिकाणी टीव्ही आहे. त्याच्यामुळे हा. आपल्याला तसं गरज नाहीये एवढं. सध्या आपले 2च वर्ग चालू आहेत. सकाळी 11:30 वाजता 8वीचा वर्ग चालू आहे आणि दुपारी 3 वाजता 9वीचा वर्ग चालू आहे. म्हणजे एका वेळी एकच लिंकवर जॉइन करून द्यायचंय मुलांना. 11:30ला 8वीला आणि 3 वाजता 9वीला. मग ओके. नुसतं मोबाईल कनेक्ट करून लिंकवर क्लिक करून जॉइन झालं, की मुलं आपलं बसून बघतील क्लास. आणि ओके तुम्ही मॅडम. स्वतः मग मुलांकडून सर आपलं जरा आठवडाभर त्यांना जॉइन करवा आणि जॉइन करून झाल्यावर आठवडाभरानं हवं तर तुम्ही मुलांकडून फीडबॅक घ्या, की त्यांना ऑनलाईन क्लास कसा वाटतोय, त्यांना समजतंय का? हां, फक्त जरा आता एकाच वर्गात जास्त मुलं असतील तर ती जरा मुलं मागे वगैरे खास करून बसणारी गोंधळ घालतात, लक्ष देत नाहीत. अशा वेळी फक्त मुलांना डिसिप्लिनमध्ये ठेवण्यासाठी एखादा टीचर बॅक साइडला असेल किंवा त्यावेळी ज्या टीचरचा पिरियड असतो त्याच टीचरला तिथे थांबवलं, की थोडा अजून जास्त क्लास जो आहे तो इफेक्टिव्ह होईल आणि मुलांना मग त्याचा फायदा होईल. तर सर मी ओके. ही का तुम्हाला विनंती करते ऑनलाईन क्लास जॉइन करा म्हणून. बरीचशी कारणं आहेत, पण सगळ्यात पहिलं मेन महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर, आता बघा तुम्ही प्रिन्सिपल आहात आणि हे आश्रम स्कूल्समध्येच आतापर्यंत तुम्ही काम पण केलं असेल. तर ओके. मेजॉरिटी स्कूल्समध्ये जवळ-जवळ 5-5, 6-6 महिने टीचर्सच नसतात.
एक पूर्ण सत्र भरून गेल्यावरती मग कंपनीकडून ते पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काहीतरी टीचर्स येतात. ते पण फिक्स नसतात, ते पण काही दिवसांनी निघून जातात. तर हा जो बरोबर. खूप गॅप पडतो ह्याच्यामध्ये मुलांचं किती नुकसान होतं. भलेही मग आपण किती पण एक्स्ट्रा पिरियड्स नंतर लावले, तर नॉर्मल टाइम टेबल मध्ये लागल्यावर जसं आपण आरामात त्यांना व्यवस्थित शिकवतो, तसं एक्स्ट्रा तासामध्ये नाही शिकवलं जाऊ शकत. सिलेबस पूर्ण व्यवस्थित नाही होऊ शकत. तर मुलांचं ओके. मग तिथे नुकसान होतच. तर मग ऑनलाईन क्लासमध्ये काय होईल, तुमचं स्वतःचंच बर्डन कमी होईल आणि एकदा रुटीन बसलं की एक्स्ट्रा काही काम नाहीये. पुढे जाऊन हा, तुम्ही मुलांनाच ट्रेन करा. त्या वेळेला एक बरोबर. मॉनिटर निवडून देऊन की कसं क्लास चालू करायचंय. तुम्हाला फक्त लक्ष द्यावं लागेल, की मुलं व्यवस्थित करतायत की नाही. बाकी एक्स्ट्रा तुमच्यावर बर्डन त्या कामाचं काही निर्माण नाही होणार. उलट तुमचा लोड कमी होईल. तर पहिले तर एक बरोबर. मुलांचं आपला जो पाया कच्चा राहतोय, त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर नाही होत आहेत. तर ते त्यांची ती जी भर म्हणजे जी पोकळी निर्माण होते ती भरून निघेल. दुसरी गोष्ट बरोबर. आपण ऑनलाईन क्लासमध्ये रेग्युलर सब्जेक्ट तर शिकवतोयच. शिवाय त्यांना आपण एक्स्ट्रा गोष्टी पण देतोय. जसं की उदाहरणार्थ तुम्ही ते लॅपटॉप डिस्ट्रिब्युशनसाठी आलेला होता नंदुरबारच्या तिथे प्रेमा मॅम आलेल्या त्यावेळी? नाही मॅडम, त्यावेळेस माझ्याकडे व्हिजिटला होते दुसरे कोणी. अच्छा, अच्छा. नाही काही हरकत नाही. आधीच पण तुम्हाला चालू माहिती होतं. आहे त्या इव्हेंटबद्दल. हा. नाही, हां. आले होते ना, मॅडम आलेल्या होत्या त्यावेळेस माझ्याकडे. हं, हं, हं. इंग्लिश मीडियम पण माझ्याकडेच आलेले होते अच्छा, नंतर का स्कूल प्रोग्राम व्हिजिटला पण. आलेल्या मॅम तुमच्याकडे. हम्म. ओके. ओके, ओके. ग्रेट. तर मी तेच सांगत होते सर, फायदा बघा काय आहे. एकतर ना आपण मुलांचं आता ज्या शाळा ऍक्टिव्ह होत्या, आपल्या यू कॅटapult बरोबर जवळ-जवळ 300 आश्रमशाळा काम करत आहेत. तर ज्या शाळा बरोबर. ऍक्टिव्ह होत्या, त्या शाळेच्या मुलांचे आपण लोधा स्कॉलरशिपचे फॉर्म भरून घेतले आणि मुलांनी 7 फेब्रुवारीला लोधा स्कॉलरशिपची परीक्षा दिली. आता जे की आता हे आपलं पहिलेच वर्ष होतं. आपली अचीव्हमेंटच ही होती, की मुलांनी ऑनलाईन परीक्षा द्यायला शिकले. आणि तरी पण आता त्याच्यातून बघा 1-2 मुलं जर पास झाली, तर हे लोधावाले पूर्ण त्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च उचलणार आहेत. तर विचार करा बरोबर. एका मुलाचं पूर्ण लाईफ बनतेय. परीक्षा ऑनलाईन होती, घरी शाळेमध्ये घरात बसून द्यायची होती. मोबाईलवरून पण दिली असती तरी पण चाललं असतं. आणि दुसरी गोष्ट फ्री. ॲप्लिकेशनची पण काही फीज नव्हती. तर बघा ही हम्म. एक इन्फॉर्मेशन तुमच्याकडून मग ती मिस आउट झाली असेल. है ना? तर आणि बरोबर. ह्याच्या व्यतिरिक्त पण आपण प्रत्येक सॅटर्डेला पण स्पेशल म्हणजे महिन्यातून एकदा सॅटर्डेजला पण मुलांबरोबर स्पेशल सेशन घेतोय. जसं की आता हा शनिवार गेला, तर परीक्षेत उंच भरारी कशी घ्यायची? 10वीच्या मुलांसाठी स्पेशल सत्र होतं. आता त्यांची बोर्ड एक्झाम येते म्हणून. तर अशा काही बरोबर. गोष्टी ज्या आहेत ना, त्या मिस आउट होऊन जातात. तर तुम्ही ग्रुपमध्ये जर ॲडेड नसालच, तर दर्शन तुम्हाला एक लिंक पाठवेल WhatsAppची. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ॲड व्हा सगळ्यात आधी आणि तुमच्या शाळेमधून अजून 1-2 जणांना त्याच्यामध्ये ॲड करून घ्या. जे तुम्ही ॲक्टिव्ह जरी नाही राहू मॅडम, शकला, तरी कमीत कमी ते ग्रुपला लक्ष देतील. आणि मॅडम राधिका मॅम हां, सर. हां, सर. काय म्हणालात तुम्ही? मॅडम, माझं म्हणणं असं होतं, कॉम्प्युटर टीचर तर आपण जॉईन तर करून घेऊ, पण सब्जेक्ट टीचर सुद्धा जॉईन झाले आणि तो ग्रुप बनला तर चांगली गोष्ट होणार मॅडम. हो, सर. मी आता म्हणजे तेच प्रत्येक सांगत होते. म्हणजे हां, मी म्हणजे तेच एखाद सांगत वेळेस, होते. इन केस एखाद वेळेस कॉम्प्युटर टीचर आजारी असेल किंवा नाही आलेली असेल, रजेवर असतील, तर त्यावेळेस दुसऱ्यांना ते काम करता आलं पाहिजे. हो, सर. मी तेच सांगत होती. आपले 2 ग्रुप बनलेत. एक ग्रुप प्रिन्सिपल्सचा आहे आणि दुसरा ग्रुप टीचर्सचा आहे. दोन्ही लिंक तुम्हाला दर्शन पाठवेल. तर तुम्ही टीचर्सवाला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये म्हणजे ती लिंक तुमच्या टीचर्सला पाठवून द्या. फॉरवर्ड करा WhatsAppवर आणि क्लिक करून जॉइन व्हायला सांगा. म्हणजे हो, हो. तुम्हाला सगळे जे नोटिफिकेशन्स आहेत ते मिळत राहतील आणि हे ग्रुप आपले प्युअरली क्लासेस बद्दल आहेत. तर ह्या ग्रुपमध्ये इकडची तिकडची काही माहितीच येत नाही, की जेणेकरून आपल्याला वाटतं अरे किती मेसेज येतात आणि मोबाईल भरतो, असं काही होणार नाही. जे कामाचे मेसेजेस आहेत तेच फक्त ह्या ग्रुपवरती टाकले जातात. तर ही एक गोष्ट होती सर. तर आपण बघूया, तुम्ही ऑनलाईन क्लास मुलांना ट्राय करा. उद्या जॉइन करायला किंवा जर आज जमलं तर आज 3 वाजताचा जो क्लास आहे तो जॉइन करायला.
आणि मॅडम पहिले ग्रुप क्रिएट करा मॅडम. कसं आहे ते मग सब्जेक्ट टीचरच जॉईन नाही होत. कधी कधी कॉम्प्युटर टीचर ऑनलाईनच्या कामामध्ये एखाद्या वेळेस माझ्याकडे बिझी असतात किंवा दुसरीकडे बिझी असतात, त्यावेळेस ते मिस होऊ शकतो मॅडम. तर अशा वेळेस सब्जेक्ट टीचर राहिले तर बरं होईल त्या हो ग्रुपमध्ये. तेच सर, मी तेच सांगते तुम्हाला. तुम्ही ज्यांना जॉईन करायचं त्यांना करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. राधिका मॅम सरांबरोबर मिळून की नाही थोडस फक्त 15 मिनिटाचा वेळ काढून ना हे ऑनलाईन मीटिंग कसं जॉईन करायचे ह्याची ट्रेनिंग द्या तुम्ही. मग सगळ्यांनाच येईल सगळं चालू करायला. आणि खूप सोपं आहे. छोटी छोटी मुलं जॉईन होतात, तर त्याच्यामुळे काही मोठी गोष्ट नाही. एकदा सगळ्यांना ट्रेनिंग दिलं की मग कोणी नसलं तरी पण जो आहे तो माणूस ते काम करू शकेल. सर आता आणखी मला तुम्हाला हे सांगायचं होतं की आपण ना एक LMS पोर्टल बनवलेलं आहे. LMS पोर्टल म्हणजे जसं की एकच वेबसाईट आहे, त्याच्यावर आपण रजिस्टर केलं की त्याच्यामध्ये सगळं दिसेल तुम्हाला. लाईव्ह क्लास कोणता चालू आहे, लिंकवर दाबलं की लाईव्ह क्लासची मीटिंग जॉईन होईल ऑटोमॅटिकली. व्हॉट्सअपवर जाऊन लिंक शोधा, नंबर शोधा, गरज नाहीये. दुसरी गोष्ट, त्याच्यावरती आपण आतापर्यंतचे जे आपले शिकवणीचे क्लासेस झाले ते सगळे व्हिडिओज पण आहेत बघण्यासाठी, आधीचे व्हिडिओज जर बघायचे असतील आपल्याला तर. त्याच्यानंतर ना आपण प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका मुलांसाठी बनवलेली आहेत. 10वीच्या मुलांसाठी पूर्ण वर्षासाठी बोर्डावर आधारित प्रश्नपत्रिका बनवलेत. शिवाय 8वी ते 10वी, 11वी, 12वी साठी पण आपण प्रत्येक धड्यानुसार पण एक एक धड्यावरची प्रश्नपत्रिका पण बनवलेली आहेत. तर त्याचं पण अपलोडिंगचं काम सध्या सुरू आहे. ते LMS पोर्टल अजून बनण्याच्याच प्रोसेसमध्ये, पण काही काही कामाच्या गोष्टी बऱ्याचपैकी त्याच्यात टाकून झालेल्या आहेत. तर तुमच्या स्कूलला मग त्याच्यावर रजिस्टर करायचं आहे आणि खूप सोपी प्रक्रिया आहे. दर्शन राधिका मॅडम बरोबर तो व्हिडिओ शेअर करेल कसं रजिस्टर करायचंय, आणि ते फ्री ऑफ चार्ज आहे. फक्त एकदा रजिस्टर केलं की जसं आपलं ईमेल मध्ये कसं लॉग इन ID पासवर्ड असतो, तो लॉग इन ID पासवर्ड टाकला की तुम्हाला ते सगळं समोर ओपन केल्यानंतर ना दिसेल. तर ही एक दुसरी महत्वाची गोष्ट होती सर. सर आता मला शाळेबद्दल काही जनरल इन्फॉर्मेशन हवी आहे. राधिका मॅम, दर्शन तुमच्या बरोबर ती टीचर्सच्या जॉईनिंगची लिंक पण शेअर करेल. दर्शन, राधिका मॅम बरोबर बेटा ते टीचर्सचा आपला ग्रुप आहे ना महाराष्ट्र टीचर्स वाला, त्याची लिंक आणि ती व्हिडिओ दोन्ही शेअर कर. तर मॅम तुम्ही हवं तर आता गेला तरी चालेल. मीन व्हाईल तुम्ही मग ते व्हिडिओ बघून रजिस्टर करा, आमची मीटिंग चालू आहे तोपर्यंत. आणि जर म्हणजे का आताच सांगते काय अडचण आली की आता मी लाईव्ह आहेच तर तुम्हाला लगेच हेल्प करू शकेल. आय थिंक त्याला 5-7 मिनिटच लागतील, तर तुम्ही लिव्ह केली मीटिंग तरी पण चालेल. ठीक. हा सर, आता शाळेबद्दल काही जनरल इन्फॉर्मेशन मी तुमच्या बरोबर शेअर करते. सर आपलं की आता बघा 8वी ते 10वीचे क्लासेस चालू होतेच, आता आपण 8वी ते 12वीचे क्लासेस करणार आहोत. आणि 8वी ते 12वीचे जे आपले क्लासेस आहेत त्याच्यामध्ये मुलांना 11वी 12वी सायन्सचे पण क्लासेस ऑफर केले जाते. आणि तुम्हाला कल्पना असेलच, गावच्या ठिकाणी 10वी पर्यंत तरी मुलांना एक्स्ट्रा मदत लागली तर ट्युशन्स वगैरे मिळून जाते, पण 11वी 12वीचे नाही अवेलेबल. तर तिथे त्यांना एक खूप मोठी हेल्प होणार आहे. आणि एवढंच नाहीये सर, 12वी पर्यंत जाऊन थांबलो असं नाहीये. जी मुलं तुमच्या शाळेमधून जी खूप सिन्सिअर आहेत, खूप चांगली मेहनत घेऊन चांगले मार्क्सनी पास आउट होतील, आपण मेक शुअर करू की त्या मुलांना पुढील उच्च शिक्षण जे आहे ते चांगल्या युनिव्हर्सिटीमधून, कॉलेजमधून फ्री ऑफ चार्ज मिळेल, किंवा कमीत कमी जेवढं मॅडम आवाज नाही येत. आपला ओव्हरऑल असा प्लॅन आहे. एक सेकंड, माझा कॅमेरा, हा आता आवाज येतोय? मी कॅमेरा ऑफ केला माझा. हा बोला ना मॅडम. हॅलो. हा सर, तर मी सांगत होते की आपण मुलांबरोबर ना तोपर्यंत सोबत राहणार आहे जोपर्यंत ते स्वतःच्या पायावर उभं नाही राहत. तर असा आपला लॉंग टर्म प्लॅन आहे. पण हे पुढचं करण्याच्या आधी आपल्याला स्टार्टिंग तर कमीत कमी ऑनलाईन क्लासमधून करावी लागेल. म्हणून बघा ह्या वर्षी ज्या शाळांना समजलं की काय उपक्रम आहे आणि ज्या आपल्या बरोबर ऍक्टिव्ह राहून ज्यांनी लाईव्ह क्लासेस आपले अटेंड केले, अशाच मग काही निवडक शाळांना आपण लॅपटॉप दिले, ज्याच्यासाठी आता जानेवारीमध्ये प्रेमा मॅम आलेल्या. तर असं नाहीये की त्यांना मिळाले आणि बाकीच्यांना नाही मिळाले तर पुढे पण नाही मिळणार. तर पुढे जाऊन पण
जसं जसं आपला फंड पण येत जाईल आणि पुढे जाऊन ज्या ज्या शाळा अजून ऍक्टिव्हली असतील, पार्टिसिपेट करतील, त्यांना पण आपण हळूहळू हा सपोर्ट करू, लॅपटॉप वगैरे देण्याचा किंवा अजून काही जमेल ते हेल्प करण्याचा. तर ह्या महत्वाच्या गोष्टी तुमच्या बरोबर शेअर करायच्या होत्या मला. आणि बर. दुसरी गोष्ट सर, मला हा, सांगा आपला 10वीचा निकाल 10वी पर्यंत शाळा आहे आपली की कसं आहे? 12वी पर्यंत. 12वी पर्यंत शाळा आहे. हो, हे खरं चांगली गोष्ट झाली सर. 11वी 12वी सायन्स आहे? आर्ट सायन्स. आर्ट सायन्स दोन्ही पण आहे. आणि हो, 10वी पर्यंत मराठी मीडियम आहे की कसं आहे सर? मराठी मीडियम मॅडम. मराठी मीडियम आहे. दर्शन, बेटा आपल्या त्या कॉलम मध्ये आपण लिहितो ना, नो टीचर शॉर्टेज. हा तिथे मॅम. ना 11वी 12वी असेल तर तिथे ते पण मेन्शन करायचं 11th 12th सायन्स प्रेझेंट म्हणून. हो ठीक तर आहे. आपलं हे मेन्शन करून घ्या आपल्या त्या शीट वरती. तर सर बघा, तुमच्या शाळेमध्ये 12वी पर्यंत असल्यामुळे 8वी हम्म. पासूनच आपण एखाद्या विद्यार्थ्यावरती म्हणजे 8वी पासूनच आपण विद्यार्थ्यांना खूप चांगलं ट्रेन केलं, तर 12वी पर्यंत ते खूप चांगला उत्कृष्ट रिझल्ट देऊन ते फ्युचरमध्ये पण खूप काहीतरी चांगलं करू शकशील. फॉर एक्झाम्पल आता ही जे लोधा स्कॉलरशिप झाली बघा, लोधा हो मॅम. स्कॉलरशिप 7वी ते 11वीच्या मुलांना आहे. तर त्याच मुलाला आपण 7वीला स्कॉलरशिपला बसवलं, 8वीला बसवलं, 9वीला बसवल्यावर तो मुलगा डेफिनेटली चान्सेस आहेत स्कॉलरशिपची परीक्षा क्रॅक करण्याचे. ओके कारण 2 मॅडम. वेळा त्याने ऑलरेडी अनुभव घेऊन बघितलाय, है बर. ना? तर आणि मग समजा 9वीला पण नाही झालं, तर त्याचं 10वी 11वीला तर डेफिनेटली होऊ शकतं. तर तुमच्याकडे ओके. 12वी पर्यंत असल्यामुळे आपल्याकडे जास्त वेळेसाठी एक मुलगा आपल्या हाताखाली आहे. त्याच्यामुळे आपण त्याला जास्त चांगलं तयार करू शकतो त्याच्या भविष्यासाठी. सर बरोबर. 11वी 12वी आहे तर मला सांगा तुमच्या शाळेमध्ये प्रयोगशाळा आहेत व्यवस्थित फिजिक्स, केमिस्ट्रीच्या? हो आहे मॅडम, बांधकाम सुरू आहे बिल्डिंगचं. फक्त शिफ्ट व्हायचं आहे तिकडं साहित्य. अच्छा. बिल्डिंग तर तयार व्यवस्थित झाली. साहित्य वगैरे आहे जे पाहिजे ते? सध्याच्या याला काही आहेत, कारण की मला रसायन, फिजिक्स आणि केमिस्ट्री वाल्याने मागणी केलेली होती काही साहित्याची. मी ऑफिसला कळवलं होतं. अच्छा, हॅलो. ठीक आहे. आपण ना सर मी ह्याच्यासाठी विचारलं, की आपण ना प्रयोगशाळेमध्ये प्रयोग कसा करायचा ह्याचं पण ऑनलाईन ट्रेनिंग देतो. म्हणजे मुलं व्हिडिओ बघत बघत, लाईव्ह बघत बघत पण ते व्यवस्थित ते करू शकतात. आणि हे जे ओके. आपण व्हिडिओज त्यावेळी शेअर करतो ना, हे शासनानेच बनवलेले व्हिडिओज आहेत. आपल्या बरोबर. सेंट्रल बोर्डने बनवलेले व्हिडिओज आहेत. आणि सेंट्रल बोर्डने बनवलेले असले तरी सायन्सचे एक्सपेरिमेंट सेम आहेत. मग तो कुठला पण बोर्ड असू द्यात, है ना? तर त्याचे बरोबर पण मॅम. सेशन्स जे आहे आपले असतात. आणि सर मला एक विचारायचं होतं, तुमचं हॉस्टेल शाळेपासून खूप लांब आहे का? नाही मॅडम, प्रॉब्लेम तो नाही आहे. माझी टोटल गर्ल्सची स्कूल आहे. ओके. कन्या शाळा आहे. हा, हम्म. गर्ल्सची आहे. आणि रातच्या वेळेस तिकडं जेंट्स जाता नाही येत आणि इकडं बिल्डिंगला आम्ही बोलवत सुद्धा नाही. अच्छा अच्छा, नाही ठीक आहे, इट्स ओके सर. सर जर पॉसिबल झालं तर तसं पण आपण बघा मोबाईलनेच ह्याला देतोय ना, हॉटस्पॉट देतोय टीव्हीला. एखादा बघा टीव्ही मॅडम. एखादा टीव्ही हॉस्टेलमध्ये बसू शकतो का? जे 4 टीव्ही आहेत त्याच्यातला एक काढून तिकडे लावला तर? अं, ते बघा आता म्हणजे मी जस्ट विचारते, ऑप्शन देते जर जमतंय तर. नाही जमणार तर नाही मॅडम. कसं आहे, ते इकडचं असल्यावर मुळे मग ते काय होते, तिकडचं साहित्य कोणतं आहे, इकडचं साहित्य कोणतं आहे ते कळायला मार्ग नसतो. सर मी ह्याच्यासाठी म्हटलं, कारण बघा आपले जे दिवसा क्लासेस चालतात ना, लाईव्ह क्लासेस, हा तिथे हा आपण एकच तास ऑफर करतो. म्हणजे 8वीला एक, 9वीला एक, 10वीला एक असं. कारण बरोबर. तुमच्या रेग्युलर शाळा असते. जास्त आम्हीच घेतल्यावर मग तुमची शाळेची रेग्युलर शिकवणी, बाकीचे जे उपक्रम कधी करणार? पण बरोबर. संध्याकाळी ना आपले 2 पिरियड असतात. तर ते 2 हम्म. पिरियड असल्यामुळे संध्याकाळी मग आपण त्यांना फक्त आता दुपारच्या वेळी आपण फक्त त्यांना सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश शिकवतोय. पण संध्याकाळी आपण सगळे विषय शिकवतोय त्यांना. आणि इन जनरल. संध्याकाळी मग हे लॅब्सचे वगैरे सेशन्स पण आपण देतोय. कारण 2 पिरियड असल्यामुळे आमच्याकडे स्कोप आहे ना त्यांना अजून व्हेरायटी काय काय नवीन शिकवायचं. तर आता सध्या पॉसिबल नसेल तर तुम्ही म्हणताय ना नवीन शाळेमध्ये काहीतरी शिफ्ट व्हायचंय. काय नाही होऊ नाही शकतं बघा, ट्राय करा. नाही,
ती पण मॅडम 4 मजली इमारत झालेली आहे, इथे कॅमेरेच नाही आहेत. आणि तो प्रॉब्लेम आहे. वसतिगृहामध्ये माझ्याकडे 3 बिल्डिंग आहेत जिथे गर्ल्स राहतात. हॅलो. हा हा, 3 बिल्डिंग आहेत. ओके. 3 बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये गर्ल्स राहतात. परंतु नेमका प्रॉब्लेम असा आहे की तिकडं इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नाही आहे आणि त्यांच्याकडे वार्डन जे आहे फक्त एकच आहे. आणि मग क्लासेसच्या वेळेस जॉईन करताना तो त्या गोष्टीचा प्रॉब्लेम येतो, कारण की सर तिथं मग आपण असं करूयात. हा, आय अंडरस्टूड युअर प्रॉब्लेम. आपण असं करूयात, सध्या ह्या वर्षीसाठी ना तुम्ही ट्राय करा की मुली शाळेत असताना आपला 11:30चा 3चा क्लास जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल जॉईन करून द्या. तुमचं स्कूल ओके. ऍक्टिव्ह राहिलं आणि आम्हाला असं वाटलं की खरंच तुम्ही ऑनलाईन क्लासचा फायदा घेताय, तर हा. डेफिनेटली मग आपण ट्राय करू पुढच्या वर्षी तुम्हाला लॅपटॉप द्यायचा. लॅपटॉप दिल्यानंतर ना मग ते हॉस्टेलमध्ये बसून पण संध्याकाळी जॉईन करू शकते आणि मे बी ओके त्यावेळी इंटरनेटचं पण आपण काहीतरी बघू मग, है ना. ओके पुढच्या वर्षी मॅडम. इंटरनेटचं पण काहीतरी होऊन जाईल. कारण आता आपण ज्या शाळांना लॅपटॉप दिला ना, ती मुलं संध्याकाळी जॉईन होतात. म्हणजे एका लॅपटॉपवर असे 5-5 विद्यार्थी त्यांनी गट पाडून दिलेत आणि ते मग संध्याकाळी जॉईन करतात. त्याच्यामुळे काय होऊन जातं ना, मुलाचं लॅपटॉप डोळ्यासमोर असल्यामुळे तो जास्त अटेन्शन देऊन बघतो आणि त्याला माहिती असतं की आपण 5च जण आहे आणि आपण 5च्या 5 जण कॅमेऱ्यामध्ये दिसतोय समोरच्या टीचरला. त्याच्यामुळे ते जास्त ऍक्टिव्ह होऊन क्लासेस अटेंड करतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यामुळे टीचरशी बोलण्याचा स्कोप मिळतो. इथे काय होतं, 40 मुलांपैकी विचारलं उत्तर तरी एखादा मुलगा लाजत संकोच करत हळूच पुढे येणार, उत्तर देणार. तिथे तसं नाहीये. हात पुढे केला की अनम्यूटचं बटन असतं, तर पटकन ते अनम्यूट दाबून टीचरशी पण बोलतात, प्रश्न विचारतात. तर तिथे मग ऑनलाईन क्लासेस जास्त इफेक्टिव्ह होतात. तर बघूया, आपण पुढच्या वर्षीसाठी हे ट्राय करू शकतो. पण आपण जेव्हा ऑनलाईन जे क्लासेस आहेत, डिजिटल जे बोर्ड आहेत आपले, त्याच्यावर मग समोरचा व्यक्ती तर दिसणार नाही, फक्त वन वे कम्युनिकेशनच होणार ना मॅडम त्याच्यावर. हा, काय सध्या प्रॉब्लेम असू देत सर. सध्या ना मुलं आम्हाला दिसणार नाहीत असं म्हणताय ना डिजिटल बोर्डवर. पण डिजिटल नाही? बोर्डवर आम्ही तर मुलांना दिसू, काही हरकत हा नाही. पण ते हा कमीत कमी येऊन पुढे येऊन अनम्यूट करून उत्तर तर देऊ शकतात, ऐकू तर शकतो आम्ही त्यांना, है ना. बरोबर. हा तर हा असू द्यात, सध्या जे आहे आपल्याकडे त्याने करू द्यात त्यांना. फ्युचरमध्ये बर आपण त्याचं कसं अजून इम्प्रुव्हायझेशन करू शकतो त्याला डेफिनेटली प्रयत्न करू. सर बरोबर. मला सांगा, ह्या वर्षीचा 10वी-12वीचा रिझल्ट कसा होता तुमच्या शाळेचा? 100% मॅडम. दोन्ही वर्गांचा? दोन्ही. व्हेरी नाईस, व्हेरी आठ. नाईस. कॉंग्रॅच्युलेशन सर, खूप चांगली गोष्ट आहे ही. आणि सर, हायेस्ट कितीचे होते? 10वीचा हायेस्ट किती होता आणि 12वी सायन्सचा हायेस्टचा किती होता पर्सेंटेज? तर माझ्याकडे कागद नाही आहे मॅडम, अंदाजे पण सांगा, काही हरकत नाही सर. 90च्या जवळपास होता मॅडम 10वीचा. 10वीचा 90च्या जवळपास होता आणि 12वीचा? 12वीचं 76% मॅडम. 76. 76. ओके, 76 होता. ठीक आहे, ठीक आहे सर. आपण मग हेच 12वी वरती अजून काम केलं की 80-85 पर्यंत तरी नक्की जाऊ शकतो. ओके सर, ही मॅडम. सगळी आदिवासी मुलं आहेत टोटल आदिवासी मुली. आणि मुली ह्यांचे मॅडम. जे पेरेंट्स आहेत हे सगळे शेतकरी मजूर असेच आहेत? हो मॅडम. सर, तुमच्या शाळेमधून जी मुलं 12वीची पास आउट होतात, म्हणजे अगदी इकडची तिकडची अशी थोडीफार माहिती आपल्याला मिळतेच की आपली मुलं काय करतात ते. त्या माहितीच्या बेसिसवर अंदाजे विचारते मी, अशी किती मुलं असतील की जी उच्च शिक्षण घेऊ नाही शकली काही ना काही कारणामुळे, किंवा उच्च शिक्षण जरी घेतलं तरी त्यांना नोकरी नाही लागली, म्हणजे काही कुठं जमलंच नाही म्हणून ते पण त्यांच्या आई वडिलांसारखंच शेतीकडेच वळली, अशी किती टक्के मुलं असतील? आता ते तर सांगणं मुश्किल आहे मॅडम, कारण की हे गर्ल्स आहे ना, तर सध्या मुली फोन कमी करतात प्रिन्सिपलला हा, वगैरे. आणि पण काय मग मला कसा जेवढं माहितीये ते 12 मुली आहेत. तर मग आणि मी आणि प्रश्नाला चेंज करते, ते 12वी नंतर मोस्टली पेरेंट्स लग्न लावून देतात. हा, गर्ल्स असल्यामुळे तो प्रॉब्लेमॅटिक आहे मॅडम. अच्छा अच्छा.
ठीक आहे. मग हा मी मुलींनी काहीतरी करिअर करून जॉबला लागल्या हा दर कमीच असेल मग. हा हो मॅडम. तरी लागलेच तरी सर मग हे गर्ल्स काय करिअरचं ऑप्शन निवडतात? ज्या जरी समजा 50 मधून 2-3 मुली जरी स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या तरी काय ऑप्शन निवडतात? ते जास्तीत जास्त मॅडम जीएनएम आणि एएनएम कडेच जातात, पण त्यांना असं नर्सिंगला वाटत वगैरे नाही की मला हा नर्सिंग कडे, पण बीएससी नर्सिंग नाही विचार करत. सर तुमचा ना थांबा मी व्हिडिओ ऑफ करते. व्हिडिओ ऑफ हा इंटरनेटचा इश्यू. हा आता बोला सर. हा मॅडम, तर ते ऍक्च्युली काय आहे, त्यांची जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीनुसार ते मग जीएनएम लवकरात लवकर कुठे आपल्याला पैसा भेटेल ह्या गोष्टीकडे ते जास्त लक्ष देतात आणि मग त्या सोर्सकडे एएनएम किंवा जीएनएम जे आहेत, पण बीएससी नर्सिंग करायचं किंवा डॉक्टर बनायचं हा विचार नाही करत ते. अच्छा अच्छा लवकरात अच्छा. लवकर आपल्याला कसं स्वतःच्या म्हणजे उपजीविकेचं, मग ते भलाई 10,000 का असेना, आपल्याला तेवढं पेमेंट झालं, आपलं पोट भरलं गेलं, एवढ्या गोष्टीकडे ते जास्त लक्ष देतात. परंतु त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही की मला उच्च पदापर्यंत जायला पाहिजे. सर मग हे कोणतं ऑप्शन निवडतात म्हणाला तुम्ही? एटीसी? म्हणजे ते जीएनएम किंवा एएनएम जे आहेत ना कोर्स, म्हणजे जे लगेच आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळेल, भलाई गव्हर्नमेंटची नसलं तरी चालेल पण प्रायव्हेट सेक्टर मध्ये आपल्याला जाता येईल. सर हे आणि जीएनएम आणि काय आहे एएनएम काय आहे? मला कल्पना नर्सचा नाही कोर्स याची. आहे मॅडम, नर्सचा कोर्स आहे. अच्छा अच्छा नर्सिंग अच्छा. नर्सिंग 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 कडे जातात. नर्सिंगचे कोर्सेस आहे. हा हा हा. हम्म. त्या गोष्टीकडे ओके. ते जास्त लक्ष देतात. हम्म. अच्छा अच्छा. ठीक आहे सर. आय थिंक मला जे विचारायचं होतं ते झालंय विचारून. हा बरं. लास्ट क्वेश्चन. हा तुमचे बोला. शाळेची तर बिल्डिंग नवीन बनते सांगितलंच तुम्ही. हो. लाईटचं कसं आहे सर? इंटरनेटचा तर इश्यू आहेच. इंटरनेटचा वरती काम चाललंय आपलं. लाईटचं कसं आहे? लाईट सारखी जाते की कसं? प्रॉब्लेमॅटिक आहे मॅडम. ग्रामीण भाग असल्यामुळे लाईट ये जा करतो मॅडम, आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर लोड शेडिंगचा एवढा प्रॉब्लेमॅटिक असतो. सर लाईट रोजच जाते? हो ग्रामीण भागामध्ये हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला मग ते शासनातर्फे इन्व्हर्टर किंवा सोलार नाही मिळाले बसून? कारण काही काही शाळांना मिळाले. नाही बसलेले आहेत मॅडम, पण माझ्याकडे एवढा प्रॉब्लेमॅटिक होऊन राहिला त्या सोलारमुळे, कारण की जी वायरची जी फिटिंग झालेली आहे त्याच्यामुळे कुठे काय होऊन राहिला काहीच कळायला मार्ग नाहीये. ओके, म्हणजे ते सोलार बसवले पण त्याचा युज नाही होत आहे. नाही होतो मॅडम, असं काही नाही, पण कुठे फॉल्ट होईल वेळेवर काहीच सांगता येत नाही. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके. ठीक आहे स्कूल सर. बिल्डिंगला तर प्रॉब्लेम नाही आहे, पण जे वसतिगृहाला बसवलेलं आहे ना तिथे प्रॉब्लेमॅटिक होऊन राहिलेलं आहे. अच्छा. सर मग स्कूल बिल्डिंगला जे सोलार बसवलंय त्याच्यावरती हम्म. जेवढी गरजेची विद्युत धारा आहे तेवढी मिळते का तुम्हाला? हो मिळतं ना मॅडम. टीव्ही वगैरे चालतो त्याच्यावर? हो टीव्हीचे कनेक्शन दिलेले आहेत त्या ठिकाणी. ओके ग्रेट. म्हणजे तसं म्हणायला गेलं शाळेत लाईटचा इश्यू नाहीये. शाळेत लाईटचा इश्यू नाही आहे, पण प्रॉब्लेम असा आहे जे रातचे क्लासेस साठी हा. मॅन पॉवर जो आहे प्रॉपरली तो जेंट्सचा जास्त आहे आमच्याकडे. हम्म. जेंट्स लोक जास्त आहेत ना, हे गर्ल्स स्कूल असल्यामुळे ते आम्ही कुठेतरी असं बांधल्यासारखं होऊन जातो मॅडम. आय अंडरस्टँड. येस टोटली आय अंडरस्टँड. ठीक आहे. ठीक आहे सर, पण ना तुमच्याकडे बघा की खूप खूप चांगली संधी आहे की तुम्ही स्वतः एक्सेप्ट कराल की आपण गर्ल्सला व्यवस्थित ग्रूम केलं की मुलांच्या तुलनेत मुली जास्त सिन्सिअर आहेत. मुली जास्त नाही रिझल्ट देतात. नाही, ओरिजिनल तुम्ही बोलता ते बरोबर आहे मॅडम, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण की आधुनिकतेनुसार आपल्याला बदलायला पाहिजे माणसाने. प्रॉब्लेम एकच आहे, माझ्याकडे गर्ल्स आहेत आणि माझा जो कर्मचारी वर्ग आहे तो जास्तीत जास्त जेंट्स आहे. हम्म. बरोबर आहे. आणि त्यामुळे थोडंसं माझे पाय कुठेतरी बांधले जातात. सर नो इश्यूज सर. आपण ना तुमच्या स्कूल बरोबर उपक्रम हे दिवसाच राबवायला ट्राय करू. हो मॅडम. रात्री दिवसाच राबवायला ट्राय करू.
गोईंग फॉरवर्ड पुढे लॅपटॉप वगैरे दिल्यावर बघू तेव्हाच कसं होतं. ओके मॅडम. कारण की जर 11 ते 5 मध्ये जर झाले ना मॅडम, जे लिंक तुम्ही तिकडं पाठवताना ते जर मला आपला जो ग्रुप बनेल त्या ग्रुपमध्ये जर पहिलेच पाठवलं तर कदाचित तो थोडासा मला वेळ पण भेटेल आणि ते मुली सुद्धा डेव्हलप होऊ शकतात असं मला वाटते मॅडम. हो हो सर, डेफिनेटली. बघा, आपली 11:30ला पहिला क्लास असतो ना, तर 10 हो 10:30 पर्यंत सगळ्या लिंक ग्रुपमध्ये येऊन जातात आणि रोजची लिंक फिक्स असते. फक्त विषय आणि टीचर बदलतो. हा. जॉईनिंगची रोजची लिंक जी असते ती आणि फिक्स आणि असते. आणि नंतर मॅडम तुमचं दुसरा असतो 3 ते 4चा बरोबर. हो हा, तर एखादा जो तुम्ही संध्याकाळचा आहे तो फक्त ह्या शाळेपुरतं जर थोडस पहिलेच क्रिएट केलं म्हणजे लाईव्ह असतो का मॅडम की रेकॉर्डेड असेल तर ते पण चालेल आम्हाला. सर, आपण आता जे बोलतोय ना, सगळे लाईव्ह क्लासेस बद्दलच बोलतोय. हा रेकॉर्डेडचा पण ऑप्शन आपल्याकडे आहे युट्यूब वरती, आणि हे जे LMS पोर्टल मी म्हटलं हा त्याच्यावरती हा. आपण टाकलेले ते रेकॉर्डिंग. युट्यूब वर तर सगळंच मिळेल तुम्हाला. मागच्या 2-3 वर्षांचं पण मिळून जाईल अगदी. पण हो लाईव्ह क्लासेसमुळे काय होतं ना, मुलं जास्त सिन्सिअरली ऐकतात. त्यांना माहिती की खरोखर बर टीचर समोर आहे, तो आपल्याला बघतोय, रिस्पॉन्स बर देतात, प्रश्न विचारतात. तर म्हणून आपला मेन फोकस तर लाईव्ह क्लासेस वरतीच आहे. काही हरकत नाही सर, सिंपल. आता एकच सिंपलची गोष्ट आपण करूयात. तुम्ही हम्म. आज जमलं तर 3च्या क्लासला ठीक आहे, नाही तर हो. 4च्या क्लासला, हे उद्याच्या 11:30च्या क्लासला 8वीला जॉईन करून द्या. ज्या 4 ओके. वर्गामध्ये टीव्ही आहे ना, त्या 4 हम्म. वर्गापैकी मेक शुअर करा की एका टीव्ही वाल्या वर्गात 8वी बसेल, एका टीव्ही वाल्या वर्गात 9वी बसेल. सध्या 8वी 9वीचेच क्लासेस चालू आहेत, कारण 10वीला बंद करावं लागलं, त्यांची बोर्डाची परीक्षा चालू होईल आता म्हणून. ओके ओके मॅडम. हा, 20 मग तारखेपासून. मुलांना कुठे हलवायची काही गरज नाही. तिथेच फक्त त्यांना मोबाईलला जॉईन करून दिलं, टीव्हीला जोडून, की झालं. बरं बरं ठीक. ठीक आहे, चालेल सर. माझ्या बाजूने सगळं बोलणं झालंय. अजून जर कशाची गरज पडली तर मी किंवा मग दर्शन तुम्हाला कॉल करेल. हो दर्शनचा नंबर पण तुम्ही सेव्ह करून ठेवा. हो हो हो. आणि मॅडम ते कम्प्युटर टीचरला जे सांगितलेलं आहे ते लिंक हा कोणती मग. सर, ती दर्शनने ऑलरेडी कम्प्युटर मॅमला दिलेली आहे. दर्शन, दिले. ते टीचर्सची पण दोन्ही पण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण सरांना देऊन ठेव बेटा. हो हो ठीक. मी तुला प्रिन्सिपलचा जो ग्रुप आहे त्याची लिंक पण दिली आहे ना. मॅम ती नाही दिली तुम्ही, ती अच्छा, मी नाशिक पाठवते थांब. रिजनची लिंक आहे ना ती पाठवली. हा, मी देते तुला, थांब आता लगेच देते. हो ठीक आहे, चालेल सर. दर्शन तुम्हाला आता लिंक पाठवेल व्हॉट्सअपच्या, त्या जॉईन करून घ्या सर. आणि एक युट्यूबचा आपला जो चॅनल आहे ना, ज्याच्यावर रेकॉर्डिंग हवेत तुम्हाला, त्याची पण लिंक पाठवते. ती पण तुम्ही सबस्क्राईब करा. टीचरच्या ग्रुपमध्ये टाकून त्यांना पण करायला सांगा. म्हणजे तुमचं ओके. एखादं सेशन मिस झालं की ते लगेच त्याच्यावरती टाकलं जातं, दुसऱ्या दिवशी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मग ते तुम्ही दाखवू बर शकता मुलांना नंतर ना. बरं बरं ठीक आहे. ठीक आहे. ओके सर, थँक्यू सो मच फॉर टाइम सर. थँक्यू. थँक्यू मॅडम.